मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो आपल्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आणि ती आहे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना मोठे फायदे मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे। जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रमुख निर्णयानुसार 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता म्हणजे डीए आणि महागाई सवलत म्हणजे डीआर मध्ये वाढ मंजूर करण्यात आली आहे। ही वाढ सुमारे 4% असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे 7व्या वेतन आयोगात एकूण महागाई भत्ता अंदाजे 56% होईल। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या आर्थिक स्थिरतेसाठी हा महागाईच्या काळात काही दिलासा देण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे। ईपीएस 95 पेन्शनधारकांना मासिक पेन्शन म्हणून 7,500 मिळते। मित्रांनो ईपीएस 95 पेन्शनधारकांसाठी आणखी एक मोठा दिलासा जाहीर करण्यात आलेला आहे। सरकारने मे 2025 पासून किमान पेन्शन 7,500 रुपये आणि महागाई भत्ता मंजूर केला आहे। निवृत्तीनंतर सुधारित आर्थिक मदतीची खरोखर गरज असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित मागण्या लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलेला आहे। 18 महिन्यासाठी डीए थकबाकीची देयके भत्ता। मित्रांनो आणखी एका महत्त्वाच्या घडामोडीचे सूत्रांचे म्हणणे आहे की कोविड-19 साथीच्या काळात गोठवलेल्या आणि न भरलेल्या 18 महिन्याच्या महागाई भत्त्याची परतफेड लवकरच अधिकृत केली जाऊ शकते। जर ती मंजूर झाली तर सेवारत कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक दोघांसाठी हा एक मोठा फायदा असेल आणि त्यांची आर्थिक स्थिती प्रचंड सुधारेल। आणखी फायदे येत आहेत मित्रांनो, यामध्ये फिटमॅन फॅक्टर आणि बोनस लीव्ह। मित्रांनो महागाई भत्ता वाढ करण्याव्यतिरिक्त फिटमॅन फॅक्टरमध्ये वाढ करण्यासाठी विचारविनिमय सुरू आहे, ज्यामुळे मूळ पगारात वाढ होऊ शकते। सरकार कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा आणि कर्मचारी नियुक्ता यांच्या कामाच्या आयुष्यातील चांगल्या मॉडेलसाठी या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त बोनस रजा देण्याचा विचार करत आहे। हे फायदे कधी लागू होतील तेही पहा मित्रांनो। अधिकाऱ्यांच्या मते पेन्शनधारकांसाठी डीए आणि पेन्शन वाढी डीआर साठी लवकरच अधिसूचना जारी केल्या जातील। मे-जून 2025 मध्ये कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना त्यांच्या पगार आणि पेन्शन वितरणात 2.5% लाभ दिसला पाहिजे। तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।